प्रवीण, कसा आहेस रे? तुझं खूप खूप अभिनंदन रे. देऊळ बंद 2 ने महाराष्ट्रभर प्रचंड प्रेम मिळवलं. इकडे आम्ही सुद्धा तुझा सिनेमा पाहिला. मी, विलासराव, गोपीनाथ आणि आपले आबा सुद्धा होते. सगळ्यांनी तुझं कौतुक केलं रे. बघ, आज तुझ्याशी बोलायचं कारण म्हणजे तू इच्छा बोलून दाखवलीस की तुला माझ्या आयुष्यावर एक चित्रपट तयार करायचा आहे. या बाबतीत तुझं पार्थशी बोलणं झालंच आहे. खरं तर एवढ्या लवकर माझ्या आयुष्यावर चित्रपट कोणी काढेल असं मला काय कोणालाच वाटलं नव्हतं. पण ते म्हणतात ना, नियती पुढे कोणाचंच चालत नाही. असो प्रवीण, तुझं काम मी जवळून बघितलंय. मुळशी पॅटर्न असो की धर्मवीर, मातीशी जोडलेली माणसं पडद्यावर कशी आणायची हे तुला चांगलं ठाऊक आहे. तुझ्या लेखनात आणि दिग्दर्शनात ती